ऐकलंय आपण, ऐकलं ना? काही आमदार फटाके फोडून सुटतात आहेत. वाचा, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते. ठीक आहे, माझी महापौराची वगैरे नावं नाही आहेत, कारण की प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्याची नावं टाकू शकत नाही. आज ब्रिजेशचा फॉलो, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, माझं पत्र नाही आहे, हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट MMRD यांनी महापालिकेला पाठवलेलं पत्र आहे की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा. ही माझी पत्र दाखवत नाही मी, जसे ते होल्डिंगवर हे पत्र दिलंय ना, हे टेंडर डॉक्युमेंट. असं वाटतं आता ते सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण बॅनर बिनर टाकायला लागतील. आपल्याला करायचंच नाहीये. आपण लोकांबरोबर नाही, आपल्याला रील फील फडक नाही पडत. आपण लोकांना भेटून बोलणं करतो, त्यांचा अडचण समजून घेतो. 5 रेल्वेवरचे ब्रिजेस अजून पुरावे पाहिजेत 35 वर्षातले. हे तर फक्त गेल्या 5 वर्षाचे मी बोलतोय. तो बॅनरचा फोटो मला कुठल्या तरी एका पत्रकारांनी दाखवला, उडी दाखवलेला पत्रकारांनी, त्याच्यावर येतो मी. दोन 2024 हे पत्र आहे. हायलाइट केलेली नावं लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर. विषय काय, 120वी मीटिंग जी MMRD ची होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो. 2000 काय तारीख दिसते का? तारीख ये तारीख हायलाइट किया वो 2007. 120वी मीटिंग 2007 ला झालेली. काम कुठलं हे पण शासनाचा प्रश्न आहे, माझं नाही. ह्याच्यात उल्लेख काय केलाय, हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूरांनी मागणी केलेली मीरा भाईंदर ते नायगाव खाडीवरचा ब्रिज. शासनाचं पत्र आहे, आम्हाला रिप्लाय आलेला आहे 2024 मध्ये. त्याचा अख्खा इतिहास मी मागवलेला, आत्ताचा नाहीये, 2024चं पत्र. कधीपासून आम्ही फॉलोअप करतात आहेत? 2007. मग तुम्ही बोलले काय 15 वर्ष थोडी लागली पाहिजे. पुढचं पान दाखवतो. एस्टिमेट काय, 100 कोटी 2007 मध्ये, हे हायलाइट केलेलं आहे. नायगाव ते मीरा भाईंदरच्या ब्रिजचं एस्टिमेट 2007 मध्ये काय होतं, तर 100 कोटी होतं. एक मिनिट मी मला MCGM सॉल्ट पॅन SEIA IW हे मी तुम्हाला सगळं देणार आहे. त्याला पाहिजे त्याला सगळी माहिती देणार आहे. किती वेगवेगळे डिपार्टमेंटचे परवानग्या लागल्या ह्या ब्रिजसाठी. प्रत्येक परवानगी समोर तारखा लिहिलेल्या आहेत. वाचते का कोण? तुमच्यातला वाचणार कोण? फक्त अख्खं सेंटेन्स बोलायची गरज नाहीये. MCGM कुठल्या तारखेला परवानगी मिळाली, सॉल्ट पॅन फक्त तारखा माईकवर बोला. 2017 एक मिनिट, 2017ला MCGM ची परवानगी मिळाली. 2017ला 10 वर्ष लागले. परवानगी कोणाची? गव्हर्नमेंटनी घ्यायची, वेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीची. टेबल टू टेबल फिरणारे कोण? हे सगळे. आणि आम्ही 10 वर्ष लागली फक्त MCGM ची परमिशन घ्यायला. पुढे SEIAA 28/2017 28/2017 10 वर्ष लागली ती परवानगी घ्यायला. आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून, म्हणजे सगळ्यात खालच्यातलं खालचं टेबल जे असेल, सगळ्यात लो लेवलचा ऑफिसर, लो लेवल म्हणजे काय, सगळ्यात ज्युनियर ऑफिसर, तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे. अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, IS वगैरे आम्ही जायचे, मंत्र्यांकडे आम्ही जायचे. 10 वर्ष लागली परवानगी मिळाला. हे एवढे अडचणीचे मुद्दे आहेत. पुढे MMB महाराष्ट्र सागरी मंडळ 28/7/2016 मेरीटाईम बोर्ड 2016 त्याच्यामध्ये आपला नायगावचा कार्यकर्ता
तो लागलेला कामाला बेल टाईमची परमिशन आणण्यासाठी. IWAI म्हणजे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण 15/2/2017. 17 परवानगीसाठी किती वर्ष लागले? 10 वर्ष लागले. 100 कोटीचं काम होत ते. 100 कोटीचं काम होत ते. ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सॉल्ट पॅन सेंट्रल गव्हर्नमेंट जाते. MCGM स्टेट आणि सेंट्रल दोघांची परवानगी लागते. खासदार कुठे होते 35 वर्ष? आले घोषणा देते. मग आमची बरीचशी लोक ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आमदाराला तेवढं कोण ओळखत नाही. कोणीतरी मागे थोडस घोषणा वगैरे कमी करायला सांगा जरा. हेलो हेलो हेलो, शांती से प्लीज. विषय काय आहे, जर आपला खासदार हक्काचा असता, जसं लोकल ट्रेन आपण ठाणूपर्यंत नेली, बळीराम जाधव आपले खासदार होते, लोकल ट्रेन नेली, पाईप गॅस, काल काय रस्ता फुटला पाईप गॅस याच्यामुळे, कुठेतरी मी व्हिडिओवर बघितलं, वसई नालासोपा लिंक रोड, हा जे असेल ते, तो पाईप गॅस आणला कोणी तर बळीराम जाधवांनी. असता आपला खासदार ते 10 वर्षाचा 2 वर्षात निघाली असती परवानगी. 10 वर्ष लागलीच नाही पाहिजे याला. आजचं एस्टिमेट, अच्छा विटागला 32 कोटी भरायचे, एक खालची लाईन, खालची ओळी, हे भरण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत. वजा करा ते पैसे भरायला. हे शासनाचं पत्र आहे, आमचं नाही. त्याच्यानंतर पत्र होतं 9/7/2024. मागणी काय केलाय, तुम्ही ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला 10 वर्ष लावली. आता मेट्रोची मागणी आम्ही केलेली आहे, ती मेट्रो परत तुम्ही 10 वर्ष लावतील. ह्याच सगळ्या सॉल्ट पॅन पासून, CRZ पासून, MCGM पासून सगळ्यासाठी तुम्ही परत 10 वर्ष लावतील. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी काय केली की त्याच ब्रिजमध्ये मेट्रो वरतून डबल डेकर, खालतून ब्रिज जाईल, वरतून मेट्रो जाईल. नाही तर परत ह्या सगळ्या परवानग्या मागायला लागल्या. त्याच्यासाठी पण त्या लोकांनी प्रस्ताव रेडी केला. रोड कम मेट्रोचा ब्रिज हायलाइट केले. हे शासनाचं पत्र आहे, हे आमचं पत्र नाही. वारंवार का सांगतोय, काही लोक उठतील, ही सगळी फाईल तुम्हाला देतो. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही. हे आमचे पत्र. आता तुम्ही सांगितलं आमचे पत्र काय बॅक डेटेड, तुम्ही प्रिंट मारली असेल का, माहीत कुठलं ह्याची पण कॉपी देतो. रिमार्क किती अधिकाऱ्यांचे आहे, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कन्सर्न डिपार्टमेंट किती अधिकाऱ्यांचे रिमार्क आहेत. फक्त काय पत्र दिलं, कुठल्याही मंत्रीला पत्र दिलं का ते काहीतरी लिहितात, मग ते डब्यात टाकायचं असेल तर वेगळी ओळी मारतात आणि खरोखर काम करायचं असेल तर वेगळा काहीतरी रिमार्क लिहिला जातो. डब्यात टाकणाऱ्या पत्रावर अधिकाऱ्याचा रिमार्क नसतो. जे काम करून घ्यायचे आहे त्या पत्रांवर अधिकाऱ्यांचे, म्हणजे अल्टरटेबल असेल, डेस्क ऑफिसर असेल, सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, ह्यांचे रिमार्क असतात. कारण की ते 5 टेबल फाईल देतो. हे सगळे पत्रांची कॉपी देतो. हे डब्यात टाकणारे पत्र नाहीये, हे टेबल टू टेबल आम्ही अधिकाऱ्यांबरोबर फॉलो केलेले आणि त्याच्यावर रिमार्क मारून घेतलेले पत्र. नितीश ठाकूर, जितेंद्र ठाकूर, राजेश पाटील सगळे रिमार्क मारलेले पत्र.
प्रत्येक पत्रावर काय लिहिलंय कोण वाचायचंय का? पढ़ो ये एक लाइन पढ़ो, ये नीचे का जो रिमार्क मारा ना आईएएस ऑफिसर ने। मुख्य रस्त्यावर वारंवार खड्डे पडत नहीं असल्याने नहीं वो रिमार्क, वो हमारा लेटर है, नीचे का रिमार्क नहीं नहीं, अरे हाँ वो For this area, SE/CE is Shri Bhangare sir. Please put into the. मी वाचतो। मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क दिले म्हणजे काम झालं तसं होत नाही। प्रत्येक टेबलवर आम्ही फिरून त्या त्या अधिकाऱ्याचं रिमार्क काय आहे? फॉर दिस एरिया SC/CE श्री सो अँड सो नाव अधिकाऱ्यांचं प्लीज पुट विथ, बरोबर आहे, इंग्लिश थोडंसं अडचणीचं वाटायचं, फॅक्ट विथ ड्रॉइंग समजलं मला। ड्रॉइंग म्हणजे काय? ज्या रस्त्याची मागणी केली आहे त्याचं DPR बनवून त्याचे ड्रॉइंग इमिजिएटली सबमिट करा, तो रस्ता आपल्याला पुढे घ्यायचा आहे। हे पत्र आमचे आहेत पण रिमार्क अधिकाऱ्यांचे आहेत, आईएएस ऑफिसरचे आहेत, मुख्यमंत्रीचे रिमार्क आहेत। आता इथल्या लोकप्रतिनिधी सांगावं की मुख्यमंत्रींचे खोटे रिमार्क आहेत किंवा अधिकाऱ्यांचे खोटे रिमार्क आहेत। पत्र ठीक आहे, आमचं खोटं असू शकते, तुम्ही सांगा की हे सगळे रिमार्क आहेत ते खोटे घेतले आहेत, ते आमच्या ऑफिसमध्ये गोल 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 काहीतरी लिहिलेलं आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांचे आणि अधिकाऱ्यांचेच आहेत ते सगळे खोटे आहेत। आमची काहीच हरकत नाही, आहे का ताकद सांगायची? असे अनेक पत्र, चूक एकच, काय? रील नाही बनवली, चूक एकच। आणि हे फक्त गेल्या 5 वर्षाची रस्त्यांची पत्र आहे, फक्त गेल्या 5 वर्षाची। 35 वर्षाचे काढू सगळे पत्र, फक्त 5 वर्षाचे पत्र आहे ते, आणि ते पण फक्त रस्त्याचे। आज रस्ता विषय म्हणून हे तिथं 2014 त्यानंतर एकही रस्ता झाला नाही असं कुठल्या तरी प्रतिनिधींनी रील मधून लोकांपर्यंत माहिती पोचली पाहिजे म्हणून रील बनवली। रील कुठे बनवली? ते पाठी काहीतरी बोर्डवर, मी बॅनरवर नाव बघितलं, मला कोणीतरी दाखवले, रायगडवरून बनवली। आपला मतदारसंघ इथला आहे हो, रायगडला जाऊन तुम्ही वसईची रील बनवतात आणि ते ठिकाण पण काहीतरी दिलंय खाली, माणगाव होतं ना? हा, मला तुमच्याच कोणीतरी दाखवलं, मी तर सोशल मीडियावर अजिबात बघत नाही ना, काय हे नाही, आपण लोकांचे। माणगावला बसून तुम्ही सांगतात की 2014 नंतर एकही रस्ता वसई तालुक्यामध्ये बनला नाही आहे। हा, माडा रोड जे सुपारा वगैरे वाले आले 2014 नंतरच झाला ना, का 14च्या आधी होता? काय हो, तुम्हाला काय माहिती? म्हणजे महापालिकेला अधिकारी मला बोलतात की अमुक लोकप्रतिनिधी आठवड्यातून 2 दिवस महापालिकेला येतात आणि दिवसभर मीटिंग घेतात, आणि अमुक लोकप्रतिनिधी दुसरे 2 दिवस महापालिकेला येतात आणि मीटिंग घेतात, आढावा बैठक वाटून घेतलं, बरोबर आहे, आढावा बैठक। गेलो चांगल्या अडचणीचं काय? गेलो साहेब दिवसभर आमच्या अख्ख्या स्टाफला बसून ठेवतात, आम्ही काम कधी करायचं? म्हणजे 4 दिवस तुम्ही अख्ख्या महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना अख्खा दिवस बसवून ठेवला तिकडे, ज्या डिपार्टमेंटचं जे काम आहे त्यांना बसवा ना, बाकीच्यांना काम करून द्या। खड्डे तुम्ही गुळगुळीत रस्ते आहेत, तो MMRD कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहेत, आपण फटाके फोडायला आलाय तिकडे। विषय काय? अधिकारी कंटाळायला लागल्या त्या लोकांना की आम्हाला फुकटचं बसवून ठेवतात, आमचा विषय नाही काय नाही, दिवस बसून ठेवतात।